नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवरती पाहत असाल अगदी आनंदाची गोष्ट आहे. ती आज मी यूट्यूबच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तर महाराष्ट्रामध्ये MBBSसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूप चांगली बातमी आहे. तर तुम्ही ही बातमी पाहू शकता स्क्रीनवरती. मी तुम्हाला हे पूर्ण कात्रण तुम्हाला दाखवत आहे आणि ही न्यूज आजच आलेली आहे. तुम्ही डेट पण पाहू शकता. हे 17 सप्टेंबर म्हणजे आजच ही न्यूज प्रकाशित झालेली आहे. छत्रपती संभाजीनगर पेज नंबर 4 वरती पण तुम्ही पाहू शकता. ह्या न्यूजपेपरमध्ये 17 तारखेला 17 सप्टेंबरला ही न्यूज आलेली आहे आणि खूप गुड न्यूज म्हणायला हरकत नाही विद्यार्थी मित्रांनो. लोकमत न्यूजपेपरला आलेली आहे. तर कोणती आहे तर 8 शासकीय वैद्यकीय महाविद्यालय याच वर्षी प्रवेश प्रक्रियेसाठी तयारी असं तरी दिलेलं आहे आणि पुढे थोडंसं दिलेलं आहे त्रुटी निघाला तर खाजगी चा पर्याय असंही त्यांनी तिथं सांगितलेलं आहे. त्याच्याबद्दल मी थोडंसं तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत सांगणार आहे. तमाम आपल्या महाराष्ट्रीयन विद्यार्थी सध्या आता MBBSसाठी खूप आतुरतेने वाट पाहत आहेत की नवीन कॉलेजेस किती येणार आहेत. त्याच्याबद्दल पण खूप सारे मला मेसेजेस येत आहेत. तर आजच मी हे न्यूजपेपरमध्ये बातमी वाचली आणि तुमच्या पुढे यूट्यूबच्या माध्यमातून आज मी मांडण्याचा प्रयत्न करत आहे. तर महाराष्ट्रात 8 नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये तिसऱ्या राऊंडपर्यंत येण्याची शक्यता आहे. तर हे कॉलेजेस दुसऱ्या राऊंडमध्ये येणार नाहीत आणि तिसऱ्या राऊंडमध्ये हे कॉलेजेस असतील की नाही हे आपल्याला तिसऱ्या राऊंड सुरू होण्याच्या आधीच आपल्याला कळेल. जर हे कॉलेजेस जर आले तर जवळपास 800 जागा नव्याने उपलब्ध होतील. तर हे असं पूर्णपणे मेसेज आहे. तर तुम्ही स्क्रीनवरती तुम्ही झूम करून पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर जे काही विद्यार्थी आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असतील तरी नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे तुम्हाला असं युजफुल व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील आणि गरजूंना पण विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ सेंड करा की त्यांनाही लक्षात येईल की येणाऱ्या भविष्यकाळामध्ये 8 नवीन कॉलेज येणार आहेत. जवळजवळ 800 जागा आपल्या इथं वाढण्याची शक्यता आहे. आत्ताच आपल्याला कालच न्यूज कळाली आहे की MBBSचा आपल्या CET सेलमार्फत कॅप राऊंड 2 आणि कॅप राऊंड 3 ह्याचं पूर्णपणे वेळापत्रक आलेलं आहे. तर हे सेकंड राऊंडमध्ये येण्याचे थोडे चान्सेस कमी आहेत पण थर्ड राऊंडमध्ये येण्याचे चान्सेस जास्त आहेत असं या न्यूजमध्ये सांगण्यात आलेलं आहे. तर यावर्षी कमी शुल्कात घडतील 800 डॉक्टर्स असंही पूर्णपणे दिलेलं आहे. तुम्ही ती स्क्रीनवरती पाहू शकता. आत्तापर्यंत इथं आपल्या राज्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय 33 आहेत इथं दिलेलं आहे आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एकूण जागा पण दिलेल्या आहेत 5050 आणि एकूण खाजगी वैद्यकीय महाविद्यालय दिलेले आहेत 22 दिलेले आहेत प्रायव्हेट आणि खाजगी वैद्यकीय महाविद्यालयातून एकूण जागा म्हणजे प्रायव्हेट जागा ही सुद्धा इथं त्यांनी 3170 असे पूर्णपणे इथे न्यूजच्या मार्फत दिलेलं आहे. आणि ही आहेत नवीन 8 शासकीय महाविद्यालयाचे कोणते आहेत येणारे. तर आपण एक रीड करूया. तर आपण कोणते शहर आहेत बघू शकता आणि इथे जालन्याला पण 100 जागा येणार आहेत. भंडारा 100, हिंगोली 100, बुलढाणा 100, गडचिरोली 100, अमरावती 100, अंबरनाथ 100 आणि वाशिम 100 असे हे जवळजवळ 8 नवीन आपले शासकीय महाविद्यालय याच्यावरती आहे. त्यामुळे ह्या न्यूजपेपरमध्ये पण त्यांनी सांगण्यात आलेलं आहे आणि प्रत्येक कॉलेजचा इंटेक 100 असणार आहे. तर जवळजवळ 800 नवीन कॉलेजेस येणार आहेत असं ह्या पूर्णपणे न्यूजपेपरमध्ये दिलेलं आहे. तर आपण पाहूया थर्ड राऊंडमध्ये येण्याची खूप अपेक्षा आहे. सगळ्यांनी लक्ष ठेवून लक्षात येईलच की जेव्हा आपल्या CET सेलमार्फत वेबसाईटवरती येईल तेव्हा मी तुम्हाला न्यूज कळवत जाईल कोणते कॉलेजेस येणार आहेत. पण सध्या ह्या न्यूजपेपरमध्ये सांगण्यात असं आलेलं आहे. हे पूर्णपणे तुम्ही डिटेल्समध्ये पाहू शकता. हे संभाजीनगर राज्यात प्रत्येकी 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे 8 नवीन शासकीय महाविद्यालय 24-25 या वर्षापासून प्रयत्न सुरू आहे असं त्यांनी सांगत आहेत. 15 दिवसात त्रुटी निघाल्या नाहीत तर प्रवेश प्रक्रियेचा मार्ग मोकळा होईल आणि 800 भावी डॉक्टर घडतील असंही त्यांनी तिथं न्यूजमध्ये सांगितलं आहे. प्रवेश प्रक्रियेत अडचण आली तर विद्यार्थ्यांना लाखो रुपये मोजून खाजगी वैद्यकीय महाविद्यालयात पण धरावं लागेल असंही त्यांनी तिथे मेन्शन केलेलं आहे. तर नव्यानं 8 शासकीय वैद्यकीय महाविद्यालये राज्यभरातील जवळपास 62 सहयोगी सहाय्यक प्राध्यापकांची सेवा वर्ग करण्यात आली आहे असंही त्यांनी सांगितलं आहे. आणि जे छत्रपती संभाजीनगर घाटी रुग्णालयातील 9 डॉक्टरांचा समावेश आहे. प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी आवश्यक शिक्षकांचा यात समावेश आहे. या 8 शैक्षणिक महाविद्यालयात तिसऱ्या राऊंडपर्यंत प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यासाठी शासनाकडून प्रयत्न सुरू आहेत असंही त्यांनी सांगण्यात आलेलं आहे. तर डॉक्टर रुजू होताच प्रवेश प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे असंही त्या न्यूजमध्ये बोललेलं आहे. तुम्ही झूम करून पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल पूर्णपणे हे न्यूज. तर यावर्षी प्रवेश प्रक्रिया जालना येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी आयोगाने नमूद केलेला
बाबतीत पूर्तता करण्यात आलेली आहे. तर हे पूर्णपणे पाहू शकता. तर त्यांनी 76 एकर जागेवर इमारती बांधण्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे, असंही त्यांनी तिथं सांगण्यात आलेलं आहे. लवकरच बांधकाम सुरू होईल आणि जिल्हा रुग्णालयासमवेत करार पण झाला असून MBBSच्या विद्यार्थ्यांना येथे हॉस्पिटल प्रशिक्षण देण्यात येईल. विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू होण्याची इमारत पण भाड्याने घेण्यात आलेली आहे. चालू शैक्षणिक वर्षात मान्यता मिळण्यासाठी केंद्रीय आयोग व कुटुंब कल्याण विभागाकडे त्यांनी अपीलही केलेलं आहे. तर पुढील आठवड्यात त्याची सुनावणी अपेक्षित आहे. तर मान्यता मिळाल्यास चालू शैक्षणिक वर्षात प्रवेश प्रक्रिया सुरू होईल, असं हे पूर्णपणे त्यांनी न्यूज दिलेली आहे डॉक्टर सुधीर चौगुले सरांनी. तर तुम्ही पाहू शकता शैक्षणिक महाविद्यालय जालना असं हे पूर्णपणे न्यूजपेपरमध्ये आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. तर हे आपल्याला खूप अगदी चांगली बातमी आपल्याला आज मिळालेली आहे सकाळी. तर हे लोकमत न्यूजपेपरमध्ये आलेली आहे. तर 8 शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नव्यानं चालू होण्याचा प्रयत्न करत आहे आपलं महाराष्ट्र शासन. तर आल्यानंतर तर हे खूपच आनंदाची गोष्ट ठरणार आहे. तर थोडासा आपल्याला कट ऑफ पण थोडासा आपल्याला कमी पाहायला मिळेल आणि 800 डॉक्टरांना पण तिथे आपल्याला इथे 800 डॉक्टर घडतील असंही त्यांनी सांगितलं आहे, की म्हणजे तिथं 800 सीट्स वाढणार आहेत. तर जवळजवळ 8 मेडिकल कॉलेजेस येण्याची शक्यता आहे हे 3rd राऊंडला, असं तरी तिथे सांगण्यात आलेलं आहे. तर ओके मित्रांनो, एवढंच मी या निमित्तानं आज मी तुमच्यासमोर व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न केलेला आहे. आवडल्यास नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा, की त्यांना याची चांगली बातमी ऐकायला मिळेल. एवढंच या निमित्तानं. ओके मित्रांनो, ऑल दी बेस्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.